पुढचा मुद्दा आहे वेदांत। पहिलं बोधवचन आहे, भगवंत तेथे माया, भगवंत तेथे माया, काया तेथे छाया, हे जसे खरे त्याप्रमाणे अनुभव तेथे भ्रम असायचाच, हा नियम आहे। भगवंत, जिथे भगवंत आहे तिथे माया आहे, कारण त्या भगवंतातच ती निर्माण झालेली आहे। माया आणि भगवंत वेगळे नाही आहेत, भगवंताचीच पत्नी म्हणू शकतो, आपण भगवंतातूनच निर्माण झालेली निघालेली ही माया आहे। त्यामुळे भगवंत तेथे माया, काया तेथे छाया, जिथे शरीर आहे तिथे सावली असणारच, हे जसे खरे त्याप्रमाणे अनुभव तेथे भ्रम असायचाच, हा नियम आहे। जिथे अनुभव आहे तिथे भ्रमही असायचा, हा नियम आहे। दुसरं बोधवचन आहे, मी देही ही भावना जोपर्यंत तोपर्यंत अनुभवाच्या बरोबर भ्रम हा असायचाच। मी देह आहे ही जोपर्यंत भावना आहे तोपर्यंत अनुभवाच्या बरोबर भ्रम हा असायचाच। 3, जग सुधारायच्या नादी लागू नका, स्वतःला सुधारा की त्या मानाने जग सुधारेलच। आपण सुधारलो नाही तर मग जग सुधारले नाहीच म्हणायचे। जग सुधारायच्या नादी लागू नका, स्वतःला सुधारा की त्या मानाने जग सुधारेलच। आपण सुधारलो नाही तर मग जग सुधारले नाहीच म्हणायचे। 4, वस्तू ही सुखाचे केवळ साधन नसून आपण भ्रमाने तिलाच सुखरूप मानतो। याचा परिणाम असा होतो की वस्तूच्या साहाय्याने जास्त सुख मिळवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी आपण वस्तूच जास्त मिळविण्याच्या मागे लागतो आणि शेवटी दुःखी बनतो। याची वस्तुस्थिती आहे। आवश्यकतेपुरतं माणसाला जे काही मिळालेलं आहे, पैसा आहे, घर आहे, अन्न वस्त्र निवारा, ह्या त्याच्या गोष्टी भागल्यानंतर तरी सुद्धा माणूस आज थांबत नाही, कारण त्याला जास्तीत जास्त एक घर झालं की दोन झाल्यानंतर तरी थांबावं बाबा। इथे मुलं असतात 1-2च आणि घरं बाकी असतात ढीगभर। तर हे जे आहे वस्तूच वाढल्या जात आहेत, ह्याच्या मागे माणूस प्रचंड लागलेला आहे। आणि आज तेवढी सुबत्ता पण उपलब्ध आहे, शिक्षण चांगली झाली आहेत सर्वांची आणि सगळं काही पगार वगैरे पण बऱ्याच ठिकाणी खूप चांगल्या रीतीने पण आहे। तर त्यामुळे हे आणि सुख नक्की कशात आहे हे ह्याची दिशाच नसल्यामुळे आपण वस्तूतून जास्त आनंद मिळवण्याचा, एकच वस्तू आहे तिच्यातून आपण समाधान मानायचा प्रयत्न करत नाही, तर वस्तूत सुख आहे म्हटल्यानंतर एकाच्या 4 वस्तू घेणं आणि मग आपण सुखी होऊ, अशा रीतीने माणूस आपली अवस्था सर्वांची झालेली आहे असं महाराज सांगतात। पुढे 5, घराच्या छपराखाली ज्याप्रमाणे सर्व लहान खोल्या येतात त्याप्रमाणे वेदांतात इतर शास्त्रे येतात। 6, जगात परोपकारी म्हणून नावाजलेले पण भगवंताचे अधिष्ठान नसलेले मोठे लोक सुद्धा मानाबिनात कोठेतरी अडकल्या वाचून राहणार नाहीत। जगात परोपकारी म्हणून नावाजलेले पण भगवंताचे अधिष्ठान नसलेले मोठे लोक सुद्धा नामाबिनात कोठेतरी अडकल्या वाचून राहणार नाहीत। 7, सृष्टी आनंदमय असून ती आपल्याला तशी दिसत नाही, हा आपला भ्रम आहे। त्या भ्रमाचे मूळ आपल्या आतमध्ये आहे। संपूर्ण सृष्टी आनंदमय आहे, पण त्या सृष्टीकडे बघायचा कोणाला वेळ पण नाही आहे, किंवा प्रत्येक घटना, आपलं जीवन सुद्धा आनंदमय आहे, परंतु आपण सतत बाहेर बघत असल्यामुळे आपणाला तो समजतच नाही, घेता येत नाही। कारण आनंद आहे तो आतमध्येच आहे आणि आतमध्ये असलेला आनंद अनुभवता आला तर बाहेरचा आनंद आपल्याला अनुभवता येऊ शकतो, अन्यथा नाही। पुढे सांगतात की 8, ज्याप्रमाणे कोणाचीही कुंडली मांडली मग तो श्रीमंत असो की गरीब असो तरी तिच्यामध्ये सर्व ग्रह यायचेच, त्याचप्रमाणे जन्मलेल्या प्रत्येक प्राण्याला सर्व विकार असायचेच। भगवंताचे अवतार जरी झाले किंवा साधू सत्पुरुष जरी झाले तरी त्यांनाही विकार असतात, अर्थात त्या विकारांच्या बरोबर प्रेम, दया, शांती, क्षमा हे गुणही असतात। 9, ग्रह हे जन्माचे आहेत
पण विकार हे मागच्या जन्मापासून आलेले असतात. ग्रह हे जन्माचे आहेत, पण विकार हे मागच्या जन्मापासून आलेले असतात. 10. दुसऱ्याच्या ग्रह हे या जन्माचे आहेत, पण विकार हे मागच्या जन्मापासून आलेले असतात. 10. दुसऱ्याच्या मनातले ओळखणे ही फारशी मोठी विद्या नाही. ज्याच्या मनातले ओळखावयाचे आहे त्याच्या मनाशी आपण मन एकरूप झाले की त्याच्या मनाशी आपले मन एकरूप झाले की आपल्याला कळायला लागते. पण अंतःकरण शुद्ध असेल तरच हे साधेल. हे साधनाला काही क्रिया असतात, त्या क्रिया चालू असतात तोपर्यंत ती शक्ती राहते. क्रिया बंद झाल्या की ती नाहीशी होते. जो मनुष्य या शक्तीचा बाजार मांडतो त्याच्याजवळ भगवंताची कृपा असेलच असे नाही, आणि ती नाही म्हणजे काहीच नाही. तर हे इथे आपल्याला सांगतायत कसं मन ओळखलं जातं. मनातली जो मनुष्य शुद्ध आहे, ज्याचं चित्त स्थिर झालेलं आहे, तो जर दुसऱ्या व्यक्तीशी एकरूप झाला तर सगळं काही कळतं. संतांना आपल्या तसं सर्व काही ज्ञान होत होतं, कारण ते शुद्ध स्वरूप आत्मस्वरूप झाले होते, भगवत स्वरूप झाले होते. 11. समजा एका दुकानात पुष्कळ माळ भरलेला आहे, पण आपल्याला पाहिजे ती वस्तू तेथे नाही, म्हणजे आपल्या दृष्टीने तेथे काहीच नाही. त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या मानसिक शक्ती असून तेथे भगवंत नसेल तर त्या असून नसून सारख्याच समजाव्या. 12. कर्माची बंधने तुटावी म्हणून शास्त्राची बंधने पाळावी. कर्माची बंधने तुटावी म्हणून शास्त्राची बंधने पाळावी. 13. जगाला पाहणारी इंद्रिये थांबली तरी भगवंताला पाहण्याचे इंद्रिय नेहमीच शाबूत असते. जगाला पाहणारी इंद्रिय थांबली तरी भगवंताला पाहण्याचे इंद्रिय नेहमीच शाबूत असते. 14. निर्गुणाशिवाय सगुण खरे नाही ही गोष्ट खरी, पण सगुण खरे धरून चालल्याशिवाय निर्गुणापर्यंत पोचता येणार नाही हेही तितकेच खरे. म्हणून सगुणोपासनेत स्वतःचा विसर पडला की एकीकडे मी नाहीसा होतो आणि दुसरीकडे देव नाहीसा होतो आणि शेवटी परमात्मा शिल्लक राहतो. आता हे इथे आपणाला आतापर्यंत ही जी बोधवचनं आपण वाचली 14, तर हे वेदांमधले वेदांत इथं वेदांनी जो अर्थ सांगितलेला आहे, जे माणसाला आचरण करायला सांगितलं आहे, सर्व माणसाने कसं आचरण करायला पाहिजे, तो कोण आहे, जीव, जगत आणि ईश्वर, हे ज्ञान संपूर्णतः वेद उपनिषदांमध्ये पुराणांमध्ये आलेलं आहे. तर वेदांमध्ये सर्व तत्व दिलेली आहेत. आपण कोण आहोत, हे जगत कसं निर्माण झालं आहे, ह्या जगताचं स्वरूप काय आहे आणि ईश्वर म्हणजे काय आहे, हे आपणाला भगवंत परमात्मशक्ती काय, हे सर्व आपणाला ज्ञान वेदांतून होतं. आणि ह्या वेदांमध्येच संपूर्ण विश्वाचं सर्व काही कसं निर्माण झालेलं आहे आणि त्याचं स्वरूप काय आहे हे ज्ञान आहे. आणि त्यामुळे वेदांमध्येच वेदांतूनच सर्वच शास्त्रांची निर्मिती झालेली आहे. कारण वेद ही भगवंताची वाणी आहे. म्हणजे आपले ऋषीमुनी जेव्हा पूर्णतः एकरूप समाधी अवस्थेत होते त्यावेळेला त्यांच्या मुखातनं बाहेर पडलेली ही वाणी आहे, त्यालाच वेद असं म्हणतात. हे पूर्णतः म्हणजे इथे कुठला अमुक ऋषींनी हा वेद लिहिला आहे, 4 वेद आहेत आणि ते अमुक ऋषींनी लिहिलेलं आहे असं कोणी एका ऋषींचं नाव नाही आहे तिथे. तर ती भगवंताच्या म्हणजे ती ऋषींच्या माध्यमातूनच वेद अवतरलेले आहेत, परंतु ते पूर्णतः समाधी अवस्थेत अवतरले असल्यामुळे कोणा एका ऋषीचं नाव त्या वेदांना किंवा पुराणांना वेदांना विशेषतः दिलेलं नाही आहे. तर वेद उपनिषदांना एकाच ऋषींचं नाव नाही आहे, कारण त्या ऋषींनी स्वतः व्यक्तिगत ते केलेलं नसून भगवंतानी त्यांच्या माध्यमातून केलेली रचना ती आहे. आता त्यामुळेच वेदांमध्ये सर्वच शास्त्र ह्या विश्वामध्ये जेवढी काही शास्त्र आहेत, जे आता समजा मूर्तीशास्त्र आहे, गायनशास्त्र आहे, नृत्यशास्त्र आहे, आयुर्वेद आहे, वैद्यकशास्त्र आहे, स्थापत्यशास्त्र आहे, इंजिनिअरिंग आहे,
त्यानंतर विविध वस्तू निर्माण करण्याचं शास्त्र आहे. तर ही सर्व शास्त्र हे वेदांमधूनच उदयास आलेली आहेत. तर हे इथे सांगितलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे इथे आपणाला पुढे एक एक बोधवचनं जी आहेत, तर त्यामध्ये अजून एक महत्त्वाचं आत्तापर्यंत वाचलेलं त्याच्यामध्ये सांगितले, ग्रह हे या जन्माचे आहेत, पण विकार हे मागच्या जन्मापासून आलेले आहेत. आता ह्या आपली जी कुंडली मांडली जाते किंवा ते सर्व, तर ते ह्या जन्मातले ग्रह असतात, परंतु विकार मात्र आपण मागच्या जन्मापासून घेऊन आलेलो असतो, हे आहे. त्यामुळे एका मर्यादेपर्यंत आपण ह्या कुंडलीचा वगैरे ग्रहांचा नक्कीच परिणाम असा होत असतो, परंतु त्याही पुढे जाऊन आहे की जे आत्मज्ञान आहे, तर ते आत्मज्ञान झाल्यानंतर बाकी कशाची आपणाला विशेष मार्गदर्शनाची जरूर नसते. आपण संतांच्या चरणी गेल्यानंतर आपणाला सर्व काही ग्रहांचे पण जे काही दोष आपल्यावरती असतील तरीसुद्धा ते त्याचा परिणाम किंवा त्याला सामोरी जाण्याची शक्ती आपल्याला संतांच्या आश्रयातून येत असते. तर हे इथे आपणाला हेही सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे इथे सांगितलेलं की निर्गुण उपासना आणि सगुण उपासना जी आहे. आता जी आपण सर्व भगवंत हा निर्गुण निराकारी असा आहे, परंतु त्याला आपण कल्पनेने सगुणामध्ये आणलेला आहे. आणि मग कल्पनेने विविध देवतांची पण त्यामध्ये उपासना केली जाते. आणि त्यामुळे महाराजांनी इथं सांगितलेलं आहे की आपण लगेच आपण निर्गुण भगवंताची एकरूप होणं अवघड आहे. तर त्यामुळे सगुण आपल्या कल्पनेने ज्याला जे आराध्य दैवत आवडतं, कोणाला गणपती आवडत असेल, कोणाला लक्ष्मी, कोणाला शंकर आवडत असेल, कोणाला विठ्ठल आवडत, तर अशा कोणाला कृष्णा भक्त आहेत, कोण राधेची भक्ती करतात. तर अशा पद्धतीने प्रत्येकाची एक आराध्य देवता असते. तर त्या आराध्य देवतेमध्ये भगवंताला पाहून सुरुवात तशी होत असते, किंवा कोण संतांच्या चरणी लीन होतं तर त्या संतांमध्ये भगवंत पाहतो. आणि तसं करत 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 मग एक वेळ अशी येते की एकरूप झाल्यानंतर मग ते पूर्णतः तो देवही इथे दिलाय की त्यानंतर स्वतःचा विसर पडू लागतो. स्वतःचा विसर पडतो इतकी इथे सगुणोपासनेत स्वतःचा विसर पडला की एकीकडे मी नाहीसा होतो आणि दुसरीकडे देव नाहीसा होतो आणि शेवटी परमात्मा शिल्लक राहतो. म्हणजे ज्या मूर्तीची आपण आराधना करत असतो किंवा ज्या फोटोची, तर ते सुद्धा गळून पडतं. म्हणजे ती देवता किंवा तो फोटो ते सुद्धा सर्व गळून पडतं. स्वतःचं देहभान, आपण मी कोण आहे, स्वतःचं देहभान, मनाची भावना, चित्त, ते सुद्धा गळून पडतं आणि केवळ तिथे भगवंत राहतो. तर अशा पद्धतीने सगुणाकडून आपण निर्गुण भगवंताचा अनुभव, आत्मतत्वाचा आपण अनुभवात आपण प्रवेश करतो, हे इथे सांगितलेलं आहे. आता पुढे सांगतात की 15, समजा आपल्याला एका गावाला जायचे आहे. त्या गावाला जाणारी आगगाडी ही पहिल्याने खरी धरून आपण तिची संगती करतो. आपले गाव आले की आपण गाडी सोडतो. हे जसे खरे, त्याचप्रमाणे निर्गुण हे आपले साध्य असले तरी आज आपल्याला सगुणच खरे मानून त्याची संगती केली पाहिजे. इथे पुन्हा सांगतायत की निर्गुण आपल्याला आत्मसाक्षात्कार हे आपलं ध्येय आहे, परंतु आपल्याला ह्या सगुणाची गाडी पकडून ते ध्येय साध्य करायचे आहे. त्याच्यामुळे सगुणाच्या सोबत राहून आपण त्या निर्गुणापर्यंत पोहोचू शकतो, हे इथे सांगतात. 16, भगवंताला एकट्याला कर्मेना म्हणून तो एकाचा अनेक झाला. त्याचा हा गुण माणसाने घेतला. आपण हौसेसाठी आपला व्याप वाढवतो, पण भगवंताने व्याप वाढवला तरी त्यामध्ये तो साक्षीत्वाने राहिला आणि आपण मात्र व्यापामध्ये सापडतो. भगवंत हा सुखदुःखाच्या पलीकडे राहिला, पण आपण मात्र दुःखात राहिलो. व्यापाच्या म्हणजे परिस्थितीच्या बाहेर जो राहील त्याला दुःख होणार नाही,
खरे पाहिले तर व्यापांतून वेगळेपणाने राहण्यासाठीच सर्व धडपड आहे. व्याप दुःखदायक न व्हावा असे वाटत असेल तर आपण साक्षीत्वाने राहायला शिकले पाहिजे. महाराज साक्षीत्वाचा पाठ इथे देत आहेत की इतकं भगवंताने संपूर्ण विश्व निर्माण केलेलं आहे आणि विश्व निर्माण करून त्याची यंत्रणा बसवून नंतर तो साक्षी राहिलेला आहे. तिथे तो काळजी करत बसला नाही. आता काय, आता ते त्या एक नियम त्याने आखून दिले. कितीतरी कष्ट, कितीतरी भगवंताची योजना त्यामध्ये लागली असेल, परंतु त्याने हे एवढं संपूर्ण विश्व निर्माण करून तो साक्षी होऊन बाजूला स्वस्थितीत राहिलेला आहे. त्याचप्रमाणे आपण जर साक्षी, तर तो का स्वस्थितीत कायम राहिला आहे? त्याने त्याचं परमात्म स्वरूप अख्खं संपूर्ण विश्व निर्माण केलं. एवढी 84 लाखाहून अधिक जीवयोनी निर्माण केल्या, हे संपूर्ण सृष्टी निर्माण केली. हा संपूर्ण सृष्टी हे भगवंताचं घर आहे आणि त्यातले सर्व जीव हे भगवंताचा प्रपंच आहे. असं असून सुद्धा भगवंत हा आपल्या अवस्थेत कायम राहतो, कारण तो सर्व गोष्टी साक्षी होऊन पाहतो. तर तसं आपण शिकलो तर आपण सुद्धा आपल्या प्रपंचात राहून सुद्धा असे आपल्या आत्मस्थितीत राहू शकतो. हे इथे महाराज सांगत आहेत की भगवंत कसं कार्य करतो तसं आपण कार्य करूनही तो जसा आपल्या स्वस्थितीत स्थित होतो, राहतो आणि त्यासाठी साक्षीत्वाची भूमिका तो सदैव त्याच अवस्थेत सदैव असतो. ती अवस्था आपण बाणवली पाहिजे, तर आपण सुद्धा आपल्या स्वस्थितीत राहू शकतो. परंतु आपण ती बाणवत नाही, कारण आपण त्यामध्ये चिकटून जातो. मी माझं ह्यामध्ये चिकटून जातो, मी हे केलं ह्यामध्ये चिकटून जातो, हे माझं आहे, ही माझी मुलं बाळं, ही माझी संपत्ती, हे सगळं आणि हे मी केलेलं आहे, ह्यामध्ये आपण चिकटून राहतो आणि त्यामुळे आपण साक्षी होऊ शकत नाही. हे इथे आहे. पुढे सांगतात 17, आपल्याला झोप लागली की काय जाते आणि जागे झाली की काय येते हे नित्याचे असून सुद्धा आपणाला कळत नाही. 18, सुख आणि दुःख. आता आपल्याला झोप लागली की काय जाते आणि जागे झालो की काय येते हे नित्याचे असून सुद्धा आपल्याला कळत नाही. हे इथे झोप लागल्यानंतर आपण इतके गाढ जातो की आपलं सगळं भान हरपून जातं. जागे झाल्यानंतर पुन्हा आपण ह्या अनुभवात काय होतं तरी सुद्धा आपणाला त्या चेतनेचं महत्त्व नाही कळत आहे. हे महाराज सांगतायत की हे नित्याचं असून सुद्धा ही प्रचिती तर रोजचीच आहे ना. झोपल्यानंतर आपण आत्म्यापासून दूर जातो आणि तो तिथे असतो तरी दूर जातो, त्या चेतनेपासून दूर जातो आणि जागे झाल्यानंतर त्या चेतनेची अनुभूती घेत असतो. तर हे इथे आहे. तरी हे नित्याचे असून सुद्धा आपणाला कळत नाही, त्या ऊर्जेचं महत्त्व आपल्याला कळत नाही. 18, सुख आणि दुःख ही दोन्ही वस्तुतः उत्पन्न झालीच नाहीत, ती आपण भ्रमाने उत्पन्न केली आहेत. मनाच्या सुलट झाले की सुख होते, मनाच्या उलट झाले की दुःख होते. मुळात सुखही नाही आणि दुःखही नाही. जे काही सुख म्हणून वाटतं ते सुद्धा भ्रम आहे किंवा ते सुद्धा टिकणारं नाही आणि नित्य नाही. आणि दुःख म्हणून जे दुःख वाटतं ते सुद्धा टिकणारं नसतं, ते सुद्धा बदलणारं असतं. आणि ते खऱ्या रीतीने दुःख असतंच असं पण नाही, कारण त्या दुःखाच्या पाठीशी आपल्याला नंतर सुखाचे क्षण सुद्धा आपण अनुभवत असतो. त्या दुःखातून सुख सुद्धा उदयास येत असतं. त्यामुळे मुळात सुखही नाही आणि दुःखही नाही आहे असं हे आहे. 19 जे नाहीच त्याचे निराकरण कसे करायचे, ते नाहीच असे नुसते म्हणायचे की ते नाहीसे होते. वास्तविक सर्व ठिकाणी आनंदच भरलेला आहे. 20, भ्रमाला देखील आधार सत्याचाच असतो. भ्रमाला देखील आधार सत्याचाच असतो. 21, कोणतीही चांगली गोष्ट मुद्दाम करावी लागते, काहीही न करता राहणे शक्य नसते. जसे एखाद्याला सांगितले की हातपाय न हलविता काही न करता स्वस्थ राहा, तर ती त्याला शिक्षाच होईल. जर काहीतरी करणे जरूरच आहे तर उचितच गोष्ट करावी. जी गोष्ट बंधनाला कारण होते ती विपरीतच असते. कर्तेपणाच्या अभिमानाने केलेले कर्म असे विपरीत कर्म होय. तर इथं सांगतायत की काही न करता राहणे
शक्य नसतं. त्यामुळे काहीतरी माणूस करतच असतो, धडपडत असतो. सर्व काही प्राप्त आहे तरीसुद्धा माणसाला काम करावंसंच वाटतं. तर त्यामुळे मग इथे सांगितलं मग उचितच चांगलीच गोष्ट करायची आणि अ, कशा रीतीने करायची तर मी करता आहे ही भावना सोडून ती गोष्ट करणं गरजेचं आहे आणि मी करतोय ह्या भावनेने केलं तर केलेली प्रत्येक गोष्ट ही विपरीतच आहे हे इथे महाराज सांगतायत. अभिमानाने केलेले कर्म, कर्तेपणाच्या अभिमानाने केलेले कर्म विपरीतच कर्म आहे. होय. 22 आपल्याला कर्म केल्याशिवाय करमत नाही, पण आपण फळाची आशा उगीचच करीत बसतो. आपल्याला कर्म केल्याशिवाय करमत नाही, पण आपण फळाची आशा उगीचच करीत असतो. 23 कर्माला सुरुवात करताना फळ मिळते की नाही म्हणून काळजी आणि दुःख होते. कर्माला सुरुवात करत असताना फळ मिळते की नाही म्हणून काळजी आणि दुःख होते. कर्म करत असताना फळाकडे चित्त लागल्याने कर्माचे कष्ट होतात म्हणून दुःख होते. कर्म संपून फळ मिळाले नाही तर दुःख होते. फळ मिळालेच तर त्यातून नवीन आशा उत्पन्न होऊन फळ मिळाल्याचा आनंद ती मारून टाकते म्हणून दुःख होते. सारांश अथपासून इथपर्यंत दुःखच पदरात पडते. यासाठी आपण फळाची अपेक्षा सोडून कर्म करू लागलो की ते कर्म करत असतानाच मनाला समाधान प्राप्त होते. म्हणून परमार्थामध्ये रोकडा व्यवहार आहे, उधारीचा नाही असे मत सांगतात. हे इथे आहे. कर्म करत असताना आपण मी करता आहे ही भावना जर सोडून कर्म केलं, भगवंत करता आहे आणि कोणत्याही फळाची अपेक्षा न करता कर्म केलं तर तिथंच आपणाला जे समाधान प्राप्त होतं तेच फळस्वरूप आहे. ते महाराजांनी खूप छान सांगितलं. कर्म करायच्या सुरुवातीला काळजी असते, होईल की नाही, काय होईल, कसं होईल, आणि कर्म जेव्हा करत असतो तेव्हा फळ मिळेल की नाही याची काळजी असते आणि त्यामुळे कर्म करण्याचे कष्ट वाटतात आणि फळ मिळाल्यानंतर अपेक्षेप्रमाणे झालं तरी असं असतं की अजून मिळालं पाहिजे, नाही झालं तर दुःख, झालं असेल तसं तर अजून आशा, चला यावेळेला आजचं मिळालं, पुढच्या वेळेला मी अजून प्रयत्न करतो, मला अजून जास्त पाहिजे. तर असं हे चक्र हे पूर्णतः चालूच असतं हे इथे आणि त्यामुळे माणूस हा सुखी होत नाही फळाची आशा धरून कर्म केल्यानंतर. 24 एकदा एका माणसाने पक्वान्ने कशी तयार करावी हे शिकविण्याची शाळा काढली. त्या शाळेमध्ये तो मनुष्य निरनिराळी पक्वान्ने कशी तयार करायची हे शब्दांच्या सहाय्याने आपल्या विद्यार्थ्यांना समजावून सांगे. पण एका विद्यार्थ्यांना घरी भाकरी करून खाण्यापुरते देखील पीठ मिळत नसे. पण काय सांगतात की एकदा एका माणसाने पक्वान्ने कशी तयार करावी हे शिकविण्याची शाळा काढली. त्या शाळेमध्ये तो मनुष्य निरनिराळी पक्वान्ने कशी तयार करायची हे शब्दांच्या सहाय्याने आपल्या विद्यार्थ्यांना समजावून सांगे. म्हणजे काही शब्दांनी फक्त वर्णन करून सांगायचा, शिकवायचा, पण त्या विद्यार्थ्यांना घरी भाकरी करून खाण्यापुरते देखील पीठ मिळत नसे. त्यांना त्या पक्वान्नांच्या ज्ञानाचा काय उपयोग होईल बरे? हे जसे खरे त्याचप्रमाणे वेदांताच्या नुसत्या गोष्टी किंवा ज्ञान हे त्या पक्वान्नांच्या ज्ञानासारखे आहे. जो मनुष्य वेदांताचा नुसताच अभ्यास करतो त्याला काही फायदा होत नाही. तर असं इथे प्रत्यक्षात आपण ती गोष्ट केली पाहिजे तरच त्या वेदांचं ज्ञान आपणाला खऱ्या अर्थाने होईल. आज जे पंडित आणि सर्व असतात ते त्यांना वेदांचे अर्थ कळतात परंतु त्यांना भावार्थ कळत नाही, कारण तसे त्यांचं आचरणच नसतं, त्यांनी ते जगलेले नसतात, वेद किंवा ज्ञान ते प्रत्यक्षात जगलेले नसतात. तर हे इथे महाराजांनी सांगितलेलं आहे. अभ्यास त्यालाच म्हणतात की ज्याचा प्रत्यक्ष अनुभूती पण घेतलेली आहे तोच अभ्यास, आणि वाचन खरं तेच की आपण जे वाचतोय त्याची आपण अनुभूती घेऊ, त्याचे प्रयोग करू, त्याचा अभ्यास करू, त्याचा सराव करू आणि ते अनुभवू, हे इथे तोच अभ्यास खरा आहे हे इथे महाराज सांगतायत. 25 मनोमन कळायला एकमेकांना एकमेकांची भाषा कळायला पाहिजेच असे नाही. ऐकणारा खऱ्या उत्सुकतेने आला असेल तर सांगणाऱ्याचा भावार्थ त्याला आपोआप कळेल, पण ऐकणारा तसा आला नसेल तर सांगणाऱ्याने स्पष्ट सांगून सुद्धा त्याला कळायचे नाही. समजा तेलंगण देशातला एक भिकारी आपल्या दारी भीक मागायला आला. तो एक तेलंगी गाणे म्हणू लागला. त्या गाण्याचा अर्थ आपल्याला मुळीच कळत नाही, पण भीक मागतो आहे हे आपण ओळखतो.
त्याचप्रमाणे मनोगताचा भावार्थ कळतो, प्रत्यक्ष वाक्याचा अर्थ कळला नाही तरी हरकत नाही. तर इथे सांगतायत भाषा कळायचीच आवश्यकता नाही आहे, तर त्याचे भाव आपणाला भाषेच्या पलीकडे असतात. जे काही आपण एकमेकांशी बोलतो तर त्यावेळेला भाषा नाही कळली तरीसुद्धा त्या भाषेबरोबरचे भाव त्या बोलण्यातनं बाहेर पडत असतात. त्यावरून कळतं की हे माणूस नक्की याला काय सांगायचं आहे. तर हे इथे आहे. जर आपण ते भाव शोषून घेऊ शकलो किंवा टिपून घेऊ शकलो तर आपण ते नक्कीच समजू शकतो, हे इथे सांगतायत. पुढे 26, जो स्वतःचा मालक बनतो तोच जगाचा मालक बनतो. जो स्वतःचा मालक बनतो तोच जगाचा मालक बनतो. 27, ज्याने स्वतःला जिंकले त्याने जगाला जिंकले. ज्याने स्वतःला जिंकले त्याने जगाला जिंकले. खरा मालक तोच आहे की ज्याचं स्वतःवरती नियंत्रण आहे. बाकीच्या मालकी हक्क असून काय, खूप संपत्ती आहे, खूप काही, सर्व काही नाती आहेत, संपत्ती आहेत, सर्व काही यश आहे सगळं, पण स्वतःवरती मालकी, स्वतःवरती नियंत्रण नाही आहे, स्वतः स्वावलंबी नाही आहे, तर मग तो खऱ्या रीतीने तो मालक नाही आहे. जो स्वतःचा मालक बनतो तोच जगाचा मालक बनतो. त्यामुळे आपले संत जे आहेत हे विश्वाचे मालक होते. त्यामुळे राजे रजवाडे सुद्धा संतांना आपल्याकडे बोलवत होते, त्यांना नमस्कार करत होते, त्यांना सिंहासनावर बसून स्वतः पायाशी बसत होते. तर हे आहे कारण संतांजवळ जे आहे, जी संपत्ती आहे ती त्यांच्याजवळ नाही आहे, राजांजवळ नाही आहे, हे त्यांना माहीत आहे, एवढी सर्व संपत्ती असून. आणि त्यामुळे इथेच महाराज सांगतात की जो स्वतःचा मालक बनतो तोच जगाचा मालक बनतो. ज्याने स्वतःला जिंकले त्याने जगाला जिंकले. 28, जगाला जिंकणे एक वेळ सोपे पण स्वतःला जिंकणे कठीण आहे. जगाला जिंकणे एक वेळ सोपे पण स्वतःला जिंकणे कठीण आहे. 29, सध्याच्या सुधारणेने देहाचे सुख पुष्कळ वाढविण्याचा प्रयत्न केला पण ते शेवटी दुःखालाच कारण झाले. समजा देहाचे सुख समोर आहे पण ते भोगण्याची शरीराची वा पैशाची शक्ती जर आपल्याला नसेल तर त्याच्या अप्राप्तीमुळे दुःखच पदरात पडेल. सगळ्यांना सगळे सुख मिळणे केव्हाच शक्य नसल्याने प्रत्येक जण धडपड करून शेवटी दुःखीच राहतो. आत्ताच्या वस्तुस्थितीचं सांगितलेलं आहे. एवढे सगळी सुख आहेत, कुठे उपभोगता येतात माणसाला, तेवढे स्वास्थ्य पण नसतं आणि शरीराचं स्वास्थ्य पण नसतं आणि पैशांचं पण स्वास्थ्य नसतं. तर त्यामुळे माणूस दुःखी कष्टी वाटतो की आपल्याला हे सुख नाही मिळालं, ते नाही मिळालं, असं दुःखी कष्टी राहतोय. कारण खरं सुख कुठे शोधायचं आहे, खरं सुख अगदी फुकट आहे हेच त्याला माहीत नाही, कारण कुठं आहे खरं सुख तेच त्याला माहीत नाही आहे. हे म्हणून माणूस हा दुःखातच आणि खोट्या सुखाच्या धडपडीतच पूर्ण कष्ट उपसत आहे. ही प्रपंचाची वस्तुस्थिती आहे. पुढे सांगतात 30, विद्वान लोक वेदांत अत्यंत कठीण करून जगाला उगीचच फसवितात. मग सामान्य माणसाला असे वाटते की अरे हा वेदांत आपल्यासाठी नाही, परंतु ही चूक आहे. वेदांत हा सर्वांसाठी, सर्व मनुष्य मात्रांसाठी आहे. 31, वेदांताशिवाय मनुष्याला जगताच येत नाही. वेदांताशिवाय मनुष्याला जगताच येत नाही. 32, आपले आकुंचित मन विशाल करणे, आपण स्थायी आहोत ते निस्वार्थी बनणे हेच खऱ्या वेदांताच, आपण स्वार्थी आहोत ते निस्वार्थी बनणे हेच खऱ्या वेदांताचे मर्म आहे. काय सांगतात? आपले आकुंचित मन विशाल करणे, आपण स्वार्थी आहोत ते निस्वार्थी बनणे हेच खऱ्या वेदांताचे मर्म आहे. आता हे पंडितांनी वेदांत खूप कठीण करून ठेवला. तोच वेदांत आपल्या संतांनी जगून दाखवला, प्रत्यक्षात संतांनी जगून दाखवला आणि त्यांनी त्यांचे जे अनुभव आहेत, त्यांचं उपदेश आहेत ते ओव्यांच्या माध्यमातून, श्लोकांच्या माध्यमातून, अभंगाच्या माध्यमातून, दोह्यांच्या
माध्यमांत लिहून ठेवलेले आहेत की जे सर्वांना समजतील असे. त्यामुळे वेदांना प्रत्यक्षात संत जगले, संतांनी अनुभवलं आणि प्रत्यक्षात अनुभवानिशी मग वेदांचं सर्व ज्ञान त्यांनी लिहून ठेवलेलं आहे आणि त्यामुळे सर्वांसाठी वेद खुला झालेला आहे हे इथे महाराजांनी सांगितलेलं आहे. परंतु तेच आपले जे पंडित आहेत ते केवळ शास्त्रार्थ करतात, परंतु त्यांनी त्याचं आचरण पूर्णपणे न केल्यामुळे त्यांना त्याचा भावार्थ माहीत नसतो आणि त्यामुळे ते खूप जड करून सांगतात की ते ऐकल्यानंतर आपल्यासारख्या सर्वांना वाटेल की अरे बापरे, हे फारच कठीण आहे, जमणार नाही. आणि अशीच वर्षोनवर्ष शतकानुशतके अवस्था होती आणि त्यालाच मग आपल्या संतांनी सर्वांसाठी खुलं केलं, सोपं केलं आणि उलट पंडितांना जो अर्थ कळत नाही तो अर्थ सर्वसामान्यांना कळेल आणि ते जगू शकतील आणि पूर्णतः मोक्षाचे अधिकारी होतील. एवढी व्यवस्था, एवढं कार्य आपल्या ऋषीमुनींनी आणि संतांनी केलेलं आहे. तर हे इथे महाराज सांगतायत. पुढे सांगतायत की 32 आपले जन्म आणि मरण एक प्रकारे रोज घडत असते. आपण निजलो, झोपी गेलो की मरण समजावे आणि उठलो, जागे झालो की आपला जन्म झाला असे समजावे. 34 ज्याप्रमाणे मुंग्यांची राणी जागेवरून हलवली की तिच्याबरोबर तिच्या मागे असणाऱ्या हजारो मुंग्या नाहीशा होतात, त्याचप्रमाणे एक देहबुद्धी काढून टाकली की आपल्या मनात उठणारे हजारो संकल्प आपोआप नाहीसे होतात. आता मधमाशीचं पण तसंच आहे की राणी जिथे जाईल तिथे सर्व माशा तिथे पोळं तयार करतात. तसंच इथे मुंग्यांचं पण तसंच दिलंय की मुंग्यांची राणी जागेवरून हलवली की तिच्याबरोबर तिच्या सर्व पाठीमागे सर्व मुंग्या जातात. त्याचप्रमाणे आपली बुद्धी जी आहे ती आज देहाच्या ठिकाणी आहे, त्यामुळे निर्माण होणाऱ्या कल्पना देहाशी संबंधित आहेत. तीच जे बुद्धी आहे, चित्त जेव्हा आत्म्याकडे लावलं जातं तेव्हा या सर्व कल्पना ह्या ज्या आहेत त्या आत्म्याच्या दिशेने वळतात आणि ज्या त्या विषयांविषयीच्या कल्पना आपोआप नाहीशा होतात. 35 ज्या जाणीवेने आपण सर्व ज्ञान मिळवितो ती काय आहे हे जाणण्याचा कोणीच प्रयत्न करीत नाही. ज्या जाणीवेने आपण सर्व ज्ञान मिळवतो ती जाणीव काय आहे हे जाणण्याचा कोणीच प्रयत्न करीत नाहीत. आपण चितशक्ती विलासमध्ये आणि नामसाधनेचे मानसशास्त्र यामध्ये जाणीवेविषयी आपण खूप सखोल अभ्यास केला. जाणीव ही आत्मस्वरूप आहे. जाणीव खरं तर ही शुद्ध जाणीव ही आत्मस्वरूप आहे आणि परंतु ह्या जाणीवेला सर्व काही वासना चिकटल्यामुळे ती वासनायुक्त झालेली आहे आणि जेव्हा या सर्व वासना, संस्कार, हे भाव हे सर्व जाणीवेपासून वेगळे होतात त्यावेळेला जी उरते ती शुद्ध जाणीव आहे आणि ती आत्मस्वरूप आहे. तर त्यामुळे इथे महाराज देतात की ज्या जाणीवेने आपण सर्व ज्ञान मिळवितो ती काय आहे हे जाणण्याचा कोणीच प्रयत्न करीत नाही, कोणीच प्रयत्न करीत नाही. त्यामुळे जाणीव ही मूळतः जाणीव ही शुद्ध आत्मस्वरूप आहे. ती हे आहे हे महाराजही तेच सांगतात. 36 समाज बदलला तरी शास्त्र हे कायमच राहिले पाहिजे. समाज बदलला म्हणून शास्त्र बदलणे म्हणजे शास्त्राला शास्त्रपणा नसण्यासारखे होईल. म्हणून आपलं सनातन शास्त्र आहे की आदि सनातन भारताला का महत्त्व आहे, कारण आपले जे वेद, उपनिषद, पुराण यामध्ये जे सर्व काही ज्ञान दिलेलं आहे ते कधीही न बदलणारं ज्ञान आहे, असं आहे. कधी न बदलणारं शास्त्र आहे. कितीही युगानुयुग येतील जातील परंतु हे जे सनातन शास्त्र आहे ते कधीही बदलणारं नाही. समाज बदलला तरी शास्त्र हे कायमचे राहिले पाहिजे. समाज बदलला म्हणून शास्त्र बदलणे म्हणजे शास्त्राला शास्त्रपणाच नसल्यासारखे होईल. पुढे सांगते की तत्वज्ञान 37 तत्वज्ञान हे कायम आणि कधीही न बदलणारे आहे. निराळ्या काळी निराळ्या भाषेमध्ये ते मांडावे लागेल इतके. 38 नुसत्या विचाराने तत्वज्ञान निश्चित होणार नाही, त्यासाठी साधन करायला पाहिजे. हे जे तत्वज्ञान आहे ते विचाराने आपलं पक्क नाही होणार आहे,
तर साधन केल्याशिवाय प्रत्यक्ष अनुभवल्यानंतर ते पक्क होणार आहे. जसं आपल्याला शाळेमध्ये थिअरी आणि प्रॅक्टिकल असतं, प्रयोग पण करायला लावतात, तसंच हे आहे की जे आपण तत्त्वज्ञान शिकतोय, ऐकतोय, वाचतोय, समजून घेण्याचा प्रयत्न करतोय, ते प्रत्यक्षात तसं जीवनात आपण त्याचा अभ्यास केला, सराव केला, तसं वागलो तर ते आपल्या अंतरी पक्क रुजणार आहे, हे इथे सांगतायत. 39 जशी आपली देहाची रचना तशीच सर्व सृष्टीची रचना आहे. देहातले पंचकोश सृष्टीमध्ये देखील आहेत. फरक एवढाच की देहामध्ये ते मूर्त आहेत तर सृष्टीमध्ये अमूर्त स्वरूपात आहेत. 40 मनुष्याची शांती बिघडायला जगामध्ये दोनच कारणे आहेत. एक म्हणजे आपल्याला हवे ते न येणे आणि दुसरे म्हणजे आपल्याला नको ते येणे. बरे, या दोन्हीपैकी आपल्या हातामध्ये एकही नाही, मग आपण दुःख का करावे, हे सांगितलंय. दुःख का करावे, आपल्याला जे मिळेल त्याच्यात समाधानी असावे, हे थोडक्यात आहे. आणि फळाची आशा पण यासाठीच करू नये की काय मिळेल हे आपल्याला माहीत नाही आणि आपण ठरवू आणि तसंच होईल असंही ते नसतं. कारण त्याच्यावरती पूर्णतः ह्या जन्माचे प्रयत्न आणि अनंत जन्माचं प्रारब्ध आणि असं सर्व काही काम करत असतं आपण केलेल्या वर्तमान कर्मावरती. त्यामुळे काय होईल पुढे काहीही नाही माहिती आहे. तर मग अमुकच व्हावं असं आशा ठेवणं हे अत्यंत धोक्याचं आहे आणि तेच आपल्याला खाली घेऊन जातं, असंतुष्ट, असमाधानी आणि दुःखी करण्याला कारण होतं. तर इथे पण तेच सांगतायत महाराज की मनुष्याची शांती बिघडायला जगामध्ये दोनच कारणे आहेत. एक म्हणजे आपल्याला हवे ते न येणे आणि दुसरे म्हणजे आपल्याला नको ते येणे. बरे, या दोन्हीपैकी आपल्या हातामध्ये एकही नाही, मग आपण दुःख का करावे, मग आपण दुःख का करावे. 41 आपल्या मनामध्ये विचार आणि विकार दोघेही आहेत. आपल्या मनामध्ये विचार आणि विकार दोघेही आहेत. विचार हा पोलीस तर विकार हा चोर आहे. जेथे विचार आहे तेथे विकार राहू शकत नाही, पण जर तो तेथे आलाच तर तो विचाराच्या ताब्यात राहील. 42 या जगामध्ये कोणाच्या बुद्धीला पचविता आल्या नाहीत, या जगामध्ये कोणाच्या बुद्धीला पचविता आल्या नाहीत, कोणाच्या दृष्टीला पाहता येत नाहीत, कोणाला कल्पनेमध्ये आणता येत नाहीत, अशा कितीतरी वस्तू आहेत, अशा कितीतरी वस्तू आहेत. 43 जगात घडामोडी काय सांगतायत की इथे विचार आणि विकार असं दोन्ही सांगितले. जर विचार असतील तर तेव्हा विचार हा पोलीस तर विकार हा चोर आहे. जेथे विचार आहे तेथे विकार राहू शकत नाही, पण जर तो आलाच तर तो विचाराच्या ताब्यात राहतो. म्हणूनच विवेकी माणसाने विवेकी असावं, विचारी असावं असं म्हटलंय. कारण विचारी जर असेल, तिथे विचार जागृत असेल, तर विकार जरी प्रवेश केला एकतर ते येणार नाहीत आणि आला तरी सुद्धा ते विचाराच्या ताब्यात असल्यामुळे ते विकार काही करू शकणार नाहीत, हे महाराज सांगतात. पुढे 42 या जगामध्ये कोणाच्या बुद्धीला पचविता आल्या नाहीत, कोणाच्या दृष्टीला पाहता येत नाहीत, कोणाला कल्पनेमध्ये आणता येत नाहीत, अशा कितीतरी वस्तू आहेत. 43 जगात घडामोडी तर सारख्या होत आहेत आणि आपली तळमळ तर कायम आहे. आपल्याला ती तळमळ लागते, ती आपल्या अपुरेपणामुळे, अपूर्णतेमुळे लागते. जगात घडामोडी तर सारख्या होत आहेत आणि आपली तळमळ तर कायम आहे. आपल्याला जी तळमळ लागते ती आपल्या अपुरेपणामुळे, अपूर्णतेमुळे लागते, हे इथे सांगतायत. तर आता अनेक गोष्टी आहेत की ज्याचा आपण मन, बुद्धी, कल्पना, विचार करू शकत नाहीत. अशा जगामध्ये अनेक सूक्ष्म गुप्त गोष्टी आहेत की ज्या आपल्या संतांना साधनेत न दिसतात, त्यांनी अनुभवतात, त्यांनी तिथे जाऊन आलेले आहेत. जसं आपण बाबा मुक्तानंदांचं जेव्हा चितशक्ती विलास वाचलं तर त्यामध्ये त्यांनी स्वर्गलोक, मृत्यूलोक, पाताळलोक, नागलोक, सिद्धलोक हे सर्व काही तिथं जाऊन त्यांनी बघून सर्व आलेत. तर हे आपल्या मनबुद्धी कल्पनेच्या पलीकडे असलेले हे सर्व लोक आहेत आणि तिथे हे संत जाऊन त्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेऊन, प्रत्यक्ष पाहून ते आलेले आहेत. त्यामुळे
आपल्याला जे दुनिया दिसते ही दुनियाचा काहीच भाग आहे, परंतु न दिसणारी दुनिया आणि तिथले अनुभव ते पण वेगळे खूप मोठा आहे. आपण आज दिसणाऱ्या दुनियेतच इतके अडकलो आहे की मन बुद्धी चित्ताच्या पलीकडे आपण जायला पाहिजे हे भानही आपल्याला नाही आहे. हे इथे या महाराजांच्या वचनावरून आपल्याला जाणवते आहे. आणि दुसरं, ह्या जगात सदैव प्रत्येक क्षणी घडामोडी चालू आहेत, प्रत्येक क्षणाला घडामोडी चालू आहेत. आता आपण आणि ते महाराजांनी सांगितलं आहे की जसं सृष्टीमध्ये आहे तेच आपल्या शरीरामध्ये. आज आपल्या शरीरात पण असंख्य घडामोडी आहेत. किती यंत्रणा एका वेळेला काम करते, हृदय काम करते, आपलं त्याच वेळेला पचन चालू आहे, त्याच वेळेला श्वास चालू आहे, त्याच वेळेला विचार चालू आहेत, त्याच वेळेला हातपाय देखील काम करत आहेत, त्याच वेळेला आतड्यांमध्ये पण काही क्रिया चालू आहेत, त्याच वेळेला कुठे लघवी तयार होते तर कुठे रक्त तयार होते. एवढं सगळं ह्या घडामोडी आपल्या शरीरात पण इतक्या चालू आहेत, मनात पण इतक्या चालू आहेत. तर हे सगळं, आणि तसंच सृष्टीमध्ये पण चालू आहेत, जे सृष्टीत आहे ते शरीरात आहे. तर हे सर्व चालू आहे. आणि तशीच, आणि घडामोडी जशा चालू आहेत तशीच आपल्याला तळमळ पण चालू असते. तळमळ म्हणजे बेचैन वाटणं आणि कुठेतरी चित्त न लागणं, अशी एक तळमळ असते. तर प्रत्येक घडामोडीबरोबर आपल्या मनामध्ये बेचैनी, तळमळ ही असते, हे आहे. आणि ही तळमळच असते अज्ञानामुळे आपण तळमळत असतो माणूस, हे इथे. आणि त्यावरती ज्ञान हेच त्याचा उपाय आहे. आणि ज्ञान हे संतांच्या शिकवणीतूनच येऊ शकतं. हे महत्त्वाचं आहे. इथं आपण थांबूयात. पुढील भाग उद्या आपण वाचूयात. श्रीराम जय राम, जय जय राम. 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 श्रीराम. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय. सब संतन की जय. बाल गोपाळ की जय. जय जय रघुवीर समर्थ. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.